ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर नगर परिषद निवडणूक 2025च्या रणधुमाळीमध्ये आजचा सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे अपक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मेघाताई भगत यांना भाजपमधनं करण्यात आलेली कारवाई. पक्षामधनं निष्कर्षित झाल्यानंतर मेघाताई यांनी C24 तासशी बोलताना आमदार अमोल खताळ आणि स्थानिक भाजप नेतृत्वावरती थेट निशाणा साधत स्फोटक वक्तव्य केलं होतं. मेघाताई भगत यांनी म्हटलं होतं की मी इतके दिवस भाजपची निष्ठावंत राहिले, ती माझी चूक झाली का? आता सत्ता नव्हती तेव्हा देखील आम्ही किल्ला लढवला, पण सत्ता आली आणि आम्हा निष्ठावंतांना डावललं गेलंय. आमदार अमोल खताळ यांच्यावरती थेट हल्ला चढवत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जिल्हाध्यक्षांनी मला अमोल खताळांच्या विचारांनी निष्कर्षित केलं आहे. आता भाजप अमोल खताळांच्या दावणीला बांधलेला आहे का? मेघाताईंनी अमोल खताळांवरती दगाबाजीचा आरोप करत म्हटलंय की जे इतके पक्ष बदलून आले तेच आता आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना शिकवणार. अमोल खताळ लाडक्या बहिणींच्या मतांवरती निवडून आले आणि त्याच बहिणींना त्यांनी नाराज केलाय. त्यांनी भाजपमधील महिला पदाधिकाऱ्यांचा संदर्भ देत म्हटलंय की पायल ताजने, रेखा गलांडे, कांचनताई ढोरे आणि मी आम्हा सर्व निष्ठावंत महिलांना अमोल खताळांनी डावललंय. पायल ताजने आणि रेखा गलांडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये असताना देखील त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं असं त्यांनी म्हटलं. तर त्या म्हणाल्यात की आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते निष्ठावंत आहोत. आम्हाला डावलून अमोल खताळांनी किती द्वेष केलाय, मला निष्कर्षित केलं तरी भाजप माझ्या मनामधनं काढून टाकू शकत नाही. शेवटी मेघाताईंनी जोरदार दावा केला की जनता निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी आहे. आता आम्ही लाडक्या बहिणी काय निर्णय घेणार हे संगमनेर पाहिल. भाजपच्या निवडणुकीमध्ये वातावरणामध्ये या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आगामी दिवसामध्ये भाजपचे अंतर्गत राजकारण आणि नगराध्यक्ष पदाची समीकरणं कशी बदलतात याकडेच आता शहराचं लक्ष लागलंय. मी सौ मेघा दीपक भगत, अपक्ष नगराध्यक्ष म्हणून मी उभी आहे. अनुक्रम क्रमांक 3 आणि नारळ माझी निशाणी आहेत. ताई, तुम्हाला भाजपमधून काढण्यात आलं आहे आणि काय म्हणणार आहात यावर? आपलं काय उत्तर असणार आहे? मी इतके दिवस निष्ठावंत राहिले भाजपशी, ही माझी चूक झाली आहे का? जेव्हा सत्ता नव्हती त्यावेळेसही आम्ही काम केलं, किल्ला लढवलात आणि आज सत्ता आली आहे तर आम्हाला डावलण्यात आलं. ज्या अमोल खताळांच्या विचारांनी आमच्या जिल्हाध्यक्षांनी मला पक्षातून निष्कासित केलं, त्यांच्या विचारांनी आता भाजप इथली चालणार आहेत का? संगमनेरची भाजप ही अमोल खताळांच्या दावणीला बांधलेली आहे का? ज्या अमोल खताळांनी दगाबाजी केली, इतके पक्ष बदलून आले आहेत, आता आम्ही त्यांच्यासाठी कामं करायची आहेत का? अमोल खताळ हे लाडक्या बहिणींच्या याच्यावर निवडून आलेले आहेत, लाडक्या बहिणीच्या मतदानाने निवडून आलेले आहेत आणि आज त्याच लाडक्या बहिणींना त्यांनी नाराज केलं आहे. आमच्या पक्षातील पायल असू द्या, रेखा गलांडे असू द्या आणि आमच्या कांचनताई ढोरे असू द्या आणि मी सुद्धा, आम्ही सर्व खूप एकमताने काम करणार, भाजपची एक निष्ठेने काम करणारे आहोत आणि आम्हाला सर्वांना डावलण्यात आलेलं आहे. पायलला तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हवी होती आणि रेखा गलांडेंना पण हवी होती. मला तर वार्डातूनच नगरसेवक म्हणून साठी मी उमेदवारी अर्ज भरलेला होता. या सगळ्या लाडक्या बहिणींना नाराज केलंय.
आता या लाडका बहिणी नक्कीच याचा विचार करतीलच. आम्ही खूप निष्ठावंत कार्यकर्ते आहे आणि जनताही या गोष्टीचा विचार करणार आहे. मी गेली 15 वर्षापासून भाजपचे काम करते आहेत आणि भाजपचे पदाधिकारी असू द्या, निष्ठावान असू द्या, सर्व आमच्या सोबत आहेत. अमोल खताळांनी कितीही भाजपचा द्वेष केला, मला निष्कासित करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी लोकांच्या मनातून किंवा माझ्या मनातून भाजप हे काढून टाकण्याचा ते प्रयत्न करूच शकत नाहीत. आणि त्यामुळे निष्ठावांच्या मागे जनता उभी आहेत आणि म्हणून भाजपचं कमळ हे संगमनेरमध्ये फुलणारच आहे. आज जे भाजपने आपल्याला पक्षातून काढण्यात आलं आहे, काय म्हणणार आहात? काल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचं पत्र प्राप्त झालं. त्यांनी माझी मिसेस सौ मेघाईला पक्षातून निष्कासित केले असल्याचे लिहून दिले. मुळात हा अधिकारच जिल्हाध्यक्षांना नसतो. दुसरा विषय असा, पक्षाच्या घटनेने हा अधिकार अनुपालन समितीला दिलेला आहे. त्याची चौकशी करावी लागते, शोकॉज नोटीस बजावावी लागते आणि ती नोटीस बजावल्यानंतर त्याचे उत्तर आल्यानंतर त्याचा अहवाल सादर करून तो प्रदेशाकडे पाठवला जातो आणि मग त्याच्यावर कारवाई केली जाते. पण जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांनी संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचे ऐकून मेघावर कारवाई करायला लावली का? आणि मेघावर कारवाई करून जिल्हाध्यक्ष संगमनेरची भारतीय जनता पार्टी आमदार अमोल खताळ यांच्या दावणीला बांधू पाहत आहेत का? माझा हा गंभीर आरोप आहे. त्या आरोपाची चौकशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली पाहिजे. संगमनेरची भाजप कुठे चालली? संगमनेरची भाजप संपवण्याचा विडा आमदार अमोल खताळ यांनी घेतलेला आहे आणि आम्ही ती संपवून देणार नाही. आमचा हा लढा निष्ठावंतांच्या स्वाभिमानाचा आहे. आमचा हा लढा प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा आहे. आमचा हा लढा घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य जनतेचा आहे. आणि या लढ्यात भारतीय जनता पक्षाचे सर्व निष्ठावंत जुने पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, आमच्या महिला मोर्चाच्या सर्व भगिनी, आमचे युवा मोर्चाचे सर्व बंधू, भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्या माग खताळांच्या भीतीने ओपन जरी फिरत नसतील आमच्या सोबत, तरी आतून सर्व आमचं काम करता येईल. आणि मला निश्चित आनंद वाटेल सांगायला का त्यांच्या जीवावरच संगमनेरात परिवर्तन होऊन माझी मिसेस मेघा ही 2-3 तारखेला विजयी होणार आणि संगमनेर मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74 तसेच 2275 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.